हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17. श्रद्धात्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17. श्लोक क्रमांक 9. कटुअम्ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष्ण विदाहिनाः आहारा राजसस्येष्ठा दुःखशोकामयप्रदाः. तिखट, आंबट, खारट आणि गरम, उग्र, कोरडं, जळजळीत असा आहार राजस मनुष्याला आवडतो. यापासून दुःख, शोक, रोग निर्माण होतात. राजस मनुष्याला कशा प्रकारचा आहार आवडतो ते येथे या श्लोकात भगवंत श्री सांगत आहेत. त्यांनी एक यादीच सादर केलेली आहे. कोण कसा, किती, काय खातो यावरून मनुष्य राजस आहे की नाही याची पारख होते. राजस अन्न कसे असते किंवा कसे असावे त्याची ही यादी आहे. किंवा कोणते अन्न सेवन केले असताना आपल्या अंगी तम आणि सत्वगुण निष्प्रभ होऊन आपल्यात राजसगुण प्रभावित होतो त्याची ही यादी आहे. यावरून आपण काय खावे, किती खावे हे ठरवावे. कटू. कटू म्हणजे तिखट. राजस लोक अति तिखट खातात. जहाल अन्न त्यांना प्रिय असते. जिभेला झोंबल्याशिवाय आपण अन्न खात आहोत असे त्यांना वाटत नाही. बिन तिखट म्हणजे मुळमुळीत जेवण असे ते कुचेष्टा करतात. यांच्याकडील पदार्थ तोंडात घातल्यावर जी पोळते, पदार्थाची कानापर्यंत खबर जाते, नाकातून नसलेली सर्दी गळू लागते, वाहू लागते, डोळ्यातून पाणी येऊ लागते, घशाला ठसका लागतो आणि आपला हात आपोआप पाण्याचे भांडे उचलतो. आम्ल. राजस लोकांना आम्ल म्हणजे आंबट, पित्तकारक पदार्थ बराच वेळ ठेवून आंबवलेले असे आंबूस पदार्थ आवडतात. हे लोक असे पदार्थ मसाले, फोडणी वगैरे देऊन चमचमीत करतात आणि खातात. लवण. राजस लोकांना मीठ फार प्रिय असते. त्यांना खारट पदार्थ आवडतात. त्यांना पदार्थात मिठाची कणी जरा जास्तच लागते. यामुळे अशा लोकांना तुरट पदार्थही आवडतात. त्यामुळे कडू चव त्यांना प्रिय असते. अति उष्ण. राजस लोकांना गरम गरम जेवण आवडते. हे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे जेवण उष्णतेच्या दृष्टीने गरम लागते, ते तव्यावरील गरम गरम पदार्थ खातात. गरम गरम वाफा येत असलेले पदार्थ हे लोक खाऊ पिऊ शकतात. दुसरे गरम म्हणजे दाह, उष्णता वाढवणारे अन्न यांना प्रिय असते. तीक्ष्ण, उग्र किंवा दर्प येणारे अन्न राजस लोकांना प्रिय असते. तोंड जराही वाकडे न करता असे अन्न हे लोक मोठ्या चवीने आणि आवडीने खातात. वृक्ष. कोरडे पदार्थ राजस लोकांना फार आवडतात. हे लोक सुके अन्न खाऊ शकतात. विदाहीन, जळजळीत, दाहक, गिळताना घशाला त्रास देणारे पदार्थ राजस लोकांना प्रिय असतात. अशा प्रकारचे अन्न राजस व्यक्तीला प्रिय असते. असे पदार्थ शरीराला हानिकारक असतात. यामुळे खाणाऱ्याला दुःख होते. खाऊन झाल्यावर शोक करायची वेळ येते. या अन्नामुळे शरीरात रोग उत्पन्न होतो. सतत वातविकार होतो. पोटात आणि घशाला जळजळ होत राहते. कारण करपट ढेकरा येतात. गुदद्वाराला दाह होतो. डोके जड होते. झोप लागत नाही. झोप कमी होते. राजस लोक सतत काम करायला उत्सुक असतात. असे अन्न पचवायला भरपूर काम करावे लागते. स्वस्थ बसून असे अन्न पचत नाही. अशा अन्नामुळे महाप्रचंड ऊर्जा तयार होते. ती अनावश्यक ऊर्जा शमवण्यासाठी काम करावे लागते. हरिओम. यालाच जोडून पुढचा श्लोक क्रमांक 10.
यातयामं गतश्रसं पूती पर्युषितं च यत् उच्चशिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. शिळे पाके, सुकून गेलेले, दुर्गंधीयुक्त, करपलेले आणि उष्टे तसेच अभक्ष्य भोजन तामसी लोकांना प्रिय असते. शिळे, ठेवून ठेवून सुकून गेलेले, कुजवलेले, उग्र दर्प येत असलेले, करपवलेले, अति जास्त भाजलेले, उष्टे माष्टे अन्न तामसी लोकांना प्रिय असते. हे लोक ताज्या अन्नाचा आग्रह करत नाहीत. उलट त्यांना आदल्या दिवशी केलेले साठवलेले अन्न आवडते. त्याचा उग्र दर्प यांना सुख देतो. कोणी उष्टे केलेल्या अन्नाचे यांना वावडे नसते. यामुळे तामसी लोक दारू पिऊ शकतात, ते धूम्रपान करू शकतात, तसेच ते मांसाहार करू शकतात, कोणत्याही ठिकाणी जेवण जेवू शकतात. यांना घाणीचे, दुर्गंधीचे वावडे नसते. स्वच्छता नसली तरी चालते. हे लोक आंघोळ न करता कित्येक दिवस राहू शकतात. दाढी न करता केसांच्या झिंज्या वाढवून राहू शकतात. न धुतलेले कपडे वापरू शकतात. केर न काढलेल्या ठिकाणी जेवू आणि झोपू आणि राहू शकतात. किळस नावाचा प्रकार यांना माहीत नसतो. अशा प्रकारे तामसी लोक आहार आणि विहार करतात. आपण यात कोठे बसत नाही याची खात्री करावी. असा कोणी आपल्या सानिध्यात आला तर योग्य ती काळजी घ्यावी. हरिओम.